नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत. आपली जी दोन महत्त्वाची पिकं आहेत, कापूस आणि सोयाबीन, याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. आत्ता जर आपण पाहिलं तर कापूस आणि सोयाबीन दोन्हींचे भाव कमी झालेले आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत असतो. मग हे जी परिस्थिती निर्माण होते, भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असते. या परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी त्यांना वेगळे काही पर्याय उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि असेच पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत ते बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट योजनेतून. मग हे वेगवेगळे पर्याय काय आहेत, कोणत्या योजना आहेत, कापसासाठी कोणती योजना आहेत, सोयाबीनसाठी काय आहेत, मार्केट लिंकेजेससाठी या प्रकल्पातून काय केलं जातं, ही सगळी योजना आपल्याला समजून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी संचालक आत्मा दशरथ तांबाळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. सर, पहिला प्रश्न हाच आहे की सध्या आता आम्हाला बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. कापूस आणि सोयाबीन आपलं महत्त्वाचं पीक आहे. तर नेमकं कापूस आणि सोयाबीन साठी आपल्या स्मार्ट योजनेत नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत? एक स्मार्ट प्रकल्प ही सगळ्या पिकांसाठी आहे. बरोबर. आता पीक निहाय स्वतंत्र योजना पण आहेत. अच्छा. आणि या दोन पिकांचं महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने केवळ कापूस आणि सोयाबीन याच्या मूल्य साखळी विकासासाठी स्वतंत्र 1,000 कोटी चा एक योजना जाहीर केली आहे. आणि ती योजना सध्या सुरू आहे. कापसासाठीची कोणती आहे? कापूस मूल्य साखळी विकास म्हणजे स्मार्ट कॉटन जे म्हणतो आपण ते? नाही, त्याच्या स्मार्ट मध्ये छोटासा एक प्रकल्प आहे. अच्छा. पण स्मार्ट कॉटनचं महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने 100% राज्य शासनाच्या निधीतून बर 1,000 कोटीची योजना जाहीर केली. त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पीक आहेत. अच्छा. आणि काही अंशी तेलबिया पण त्याचा समावेश केलेला आहे. म्हणजे 450 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनसाठी आणि 100 कोटी रुपये तेलबियासाठी. अच्छा. असे 1,000 कोटीची गुंतवणूक केवळ महाराष्ट्र शासनाची. बर. मग त्याच्या व्यतिरिक्त काही केंद्र पुरस्कृत योजना आहेत. अच्छा. सोयाबीनसाठी केंद्र पुरस्कृत एक स्वतंत्र योजना आहे. बर. आणि मग कापसासाठी तशी केंद्र शासनाची स्वतंत्र योजना नाही. बर. परंतु मग हे स्मार्ट आणि राज्य शासनाची मूल्य साखळी विकासाची योजना, अच्छा. या दोन योजनेतून या पिकांमध्ये गुंतवणूक केली जाते. बरोबर. हा, आता आपलं कापूस सुद्धा महत्त्वाचं पीक आहे. शेतकऱ्यांकडे आता कापूस येतोय. तर कापसासाठीची नेमकी योजना काय आहे आणि शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो, तर याच्याबद्दल थोडक्यात सांगता येईल? आपण जेव्हा मूल्य साखळी आधारितच सगळा विचार करतोय तर कापूस मूल्य साखळीमध्ये दोन अडचणी आहेत. बर. कापसामध्ये काय आहे की जी इंडस्ट्री आहे, म्हणजे मुख्य त्याचा आता ग्राहक समजा सूत तयार करणाऱ्या सूत गिरण्या आहेत. बरोबर. त्या सूत गिरण्यांना लागणारा कापूस हा स्वच्छ आणि एक जिन्सी कापूस लागतो. बरोबर. स्वच्छ म्हणजे त्यात मुख्यतः काडी कचरा शिवाय जेव्हा कापूस वेचताना प्लॅस्टिकचे धागे ते जर मिसळले तर हे फार मोठं नुकसान होतं त्याचं. म्हणजे आपण जर युरियाच्या बॅगेमध्ये कापूस जमा केला आणि युरियाच्या बॅगचा एक धागा जर कापसात गेला तर ती कापसाची अख्खी गाठ खराब होऊ शकते. त्याचा धागा करताना तो तुटतो आणि त्याच्यात अडचणी होतात. किंवा डोक्याचे केस वेचताना त्यात पडले तर त्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काही अंशी पालापाचोळा हा तर काढता येतो, परंतु तो सुद्धा कमीत कमी पाहिजे. आणि हे झालं स्वच्छतेचं. एक जिन्सी म्हणजे काय? एक जिन्सी म्हणजे कापसाच्या धाग्याची लांबी ही एक समान पाहिजे. बरोबर. साधारण कापसाच्या ज्या जाती आहेत आपल्याकडे, संकरित जाती आहेत, त्याच्यामध्ये कापसामध्ये 3 प्रकारचे धाग्याची लांबी असते. बरोबर. म्हणजे एक कमी लांबीचा धागा असलेला कापूस, मध्यम लांबीचा कापूस, मध्यम धाग्याची लांबी असलेला कापूस आणि लांब धाग्याचा कापूस, असे 3 असतात. बरोबर. पण याचे वेगवेगळ्या हायब्रिड व्हरायटी राहतात. परंतु शेतकरी पेरताना एका एकरात 5 जाती सुद्धा पेरतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की त्याला वजनावर पैसा मिळतो. करेक्ट. त्याला धाग्याची लांबी किती आहे, त्याचा दर्जा कसा आहे, याच्यावर त्याचा भाव ठरत नाही, वजनावर भाव ठरतो. म्हणजे काय की कापसाची जेव्हा रुई होते त्या रुई आधारित जो बाजार आहे त्या बाजारात शेतकऱ्याचा स्टेक नाही. बरोबर. त्याला इंग्रजीत असं म्हणलं की लिंट बेस्ड मार्केटमध्ये शेतकऱ्याचा काही स्टेक नाही. करेक्ट. म्हणून तो कापूस पिकवताना समान, म्हणजे धाग्याची लांबी समान असलेली जात लावून तो वेगळा कापूस वेचणी करत नाही तो. कारण त्याच्याशी काही देणं घेणं नाही, वजनावर त्याला पैसे मिळतात. बरोबर.
म्हणजे हे दोन इश्यूज आहेत. एक इश्यू इंडस्ट्रीला लागतो समान धाग्याची लांबी असलेला आणि स्वच्छ कापूस. शेतकऱ्याचं त्या स्वच्छ कापूस आणि खास करून धाग्याच्या लांबीवर त्याला काही वेगळा भाव मिळत नाही, वजनावर भाव मिळतो, त्यामुळे वजनाचा विचार करतो तो. बरोबर. हे पूर्णतः एक मोठा गॅप आहे हा, आणि ह्या मूल्य साखळीतले हे दोन अडचणी आहेत. अच्छा. मग ह्या मूल्य साखळीतल्या दोन अडचणीवर मात कशी करायची आता? आपल्याकडं काही ज्याला आपण म्हणतो अशी व्यावसायिक कॉर्पोरेट फार्म नाही आहे. बरोबर. की एक 5,000 एकराचा 5,000 हेक्टरचं माझी शेती आहे अमेरिकेसारखी, आणि तिथे मी एकच व्हरायटी लावली आणि मग ती एकच व्हरायटी मी आणून विकली आणि त्याला मला वेगळा भाव मिळाला. आपल्याकडे शक्य नाही. मुळात मी जसं सांगितल्याप्रमाणे 84% जास्त शेतकरी 2 हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असलेले आहेत. त्या 5 एकरापैकी त्यांनी जर 3 एकर कापूस लावला तर त्या 3 एकरात तो 5 व्हरायट्या लावतो. बरोबर. कारण त्याला एक गेली तर दुसरी व्हरायटी येईल, त्याच्या उत्पन्नाची हमी हवी असते. मग आता हा जो गुंत आहे तो सोडवायचा कसा? म्हणून त्याच्यासाठी स्मार्ट कॉटन हा एक उपप्रकल्प स्मार्ट मधून राबवला जातो. तर त्यात काय केलेलं आहे की एका गावात आपण जायचं आणि शेतकऱ्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन त्यांना एक समान धाग्याचा जर तुम्ही कापूस पिकवला, त्याची स्वच्छ वेचणी केली आणि तो स्वतंत्र वेचून तुम्ही जर वेगळा ठेवून त्याच्या गाठी केल्या तर तुम्हाला आत्ता जो भाव मिळतो त्याच्यापेक्षा अधिक भाव मिळू शकतो. अच्छा. हे अगोदर त्यांना सांगावं लागेल. सांगितलं जातं ट्रेनिंगमध्ये. आणि मग असं साधारण 200 एकराचा एक शेतकऱ्याचा गट करायचा. अच्छा. एका गावात. आणि त्या 200 एकरावर त्यांना शक्यतोवर एकच व्हरायटी लावायला लावायची. ओके. ती चॉईस त्यांची राहील, कुठली लावा, फक्त एकच. तुमच्या गावात तुमचा अनुभव काय आहे, कोणता कापूस तुम्हाला जास्त उत्पन्न दिला तो लावा, परंतु एकच लावा. नाही तर मग किमान असं सांगू शकतो आपण 2-3 जरी वेगवेगळ्या व्हरायट्या लावल्या तर त्यांच्या धाग्यांची लांबी समान आहे. अशा कॅटेगरीतल्या म्हणजे मध्यम धाग्याची लांबी असलेला जर तुम्ही कापूस लावत असाल तर ह्या 2-3 व्हरायटीज आहेत त्या आम्ही सांगतो तुम्हाला. तुमच्या भागात लावल्या जाणाऱ्या या 5 पैकी या 3 जातीचा कापूस हा समान धाग्याची लांबी असलेला तो लावा. मग तो 200 एकरावर त्यांना लावायला उद्युक्त करायचा. अच्छा. आणि मग तो उद्युक्त झाल्यानंतर पूर्ण हंगामभर त्यांना कीड रोग येऊ नये, त्यानंतर त्याच्यावर काय हंगामात ज्या काही अडचणी येतात त्याच्यासाठी त्या गावात शेतीशाळा घ्यायची. अच्छा. आणि त्यांच्या सोबत राहायचं. आणि त्याच्यानंतर त्याची वेचणी करताना कशी स्वच्छ वेचणी करणं आवश्यक आहे. वेचणीसाठी ज्या बॅग आपण वापरतो त्या पिशव्या कॉटनच्याच कशा असणं आवश्यक आहे. त्या खताच्या गोण्या घेऊ नये, त्याचा काय तोटा होतो हे सांगणं. कापूस वेचताना डोक्याचे केस जे आहेत ते मजुरांचे त्यात कापसात मिसळणार नाहीत, त्याच्यासाठी डोक्याला बांधणं काय आवश्यक आहे कपडा हे सांगणं. आणि मग स्वच्छ कापूस वेचून तो कॉटनच्या बॅगेतच भरून तो स्वतंत्र वेचणी करून स्वतंत्र ठेवायचा. तो इतर जाती बरोबर मिसळायचा नाही. आणि मग तो सगळा कापूस जिनिंग मिलवर घेऊन जायचा. अच्छा. आणि तिथे जिनिंग मिलवर नेल्यानंतर त्याच्या सगळ्यांच्या वेगवेगळी वजनं करायची. आणि मग त्यांची वजनं स्वतंत्र केल्यानंतर मग तो सगळा कापूस मिक्स करायचा आणि त्याच्या गाठी तयार करायच्या. मग गाठी तयार केल्यानंतर साधारणतः 35% त्याच्यात रुई असते आणि 65% हे बियाणं असतं, सरकी असते. मग ती त्यांच्या वजनाच्या प्रमाणात सरकी निघाल्यानंतर लगेच विक्री करून सरकीचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. आणि कापूस एकत्र करून ज्या गाठी होतील तयार त्यात त्यांची रुई किती आहे हे ते प्रमाणानुसार ठरलेलं आहे. मग अशा 100 गाठी साधारण एका गावातून तयार होतील. अशा पद्धतीनं त्यांना कच्चा कापूस विकण्यापेक्षा त्याच्या गाठी तयार करायला लावायच्या. म्हणजे एक व्हॅल्यू ॲडिशन मधला एक टप्पा स्वतः करायचा. मग रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये त्यांचा स्टेक आला. बरोबर. आणि मग ही पुढची जी व्यवस्था आहे, त्यांचं बियाणं
त्यांची सरकी विकून त्यांचे पैसे जमा करणं, हम्म. त्यांनी गाठी तयार केल्यानंतर त्या गाठींची नीट साठवणूक करणं आणि त्या गाठी ऑनलाईन ऑक्शन ई प्लॅटफॉर्मवर विकून हम्म. ते जेव्हा म्हणतील तेव्हा विकून त्याचे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा करणं, बर. हे काम आपल्याकडं कॉटन फेडरेशनला दिलेलं आहे. अच्छा. ते कॉटन फेडरेशन पुढचं काम करायला त्यांना मदत करतं. बर. असं केल्यामुळं 2 बाबी, एकूण 3 बाबी साध्य होतात. एक, हम्म. तुम्ही म्हणलात कापसाच्या भावात चढ उतार होतो बरोबर. आणि मग कापूस जर घरात साठवायचा तर फार जोखीम आहे. जोखीम खूप आहे. कापूस असा रॉ कापूस घरात साठवणं जोखीम आहे, जागा जास्त लागते, बरोबर. त्याला काही आग लागणे, हे लागणे, याचा धोका होण्याचा संभव असतो. हम्म. तिसरं, त्याच्यात जे किडे वगैरे असतात हो. त्याच्यामुळे त्या घरातल्या लोकांना आता त्वचा रोग होतो. तर आता मागच्या अंगणात बरंच हा, असं असं झालं. हो. आणि चौथी गोष्ट, तो कापूस थोड्या दिवसानंतर त्याचा रंग बदलतो, बरोबर. तो पिवळसर होतो आणि त्याचा भाव कमी होतो. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी जरी ठरवलं की मला जोखीम घेऊन कापूस साठवायचा आहे आणि मग मी बघू भाव जास्त आल्यानंतर विकेल, तर ते कापूस साठवणं शेतकऱ्यांना अवघड जातं. बरोबर. त्याच्या- शेवटी गरज पण असते की हा. मला काहीतरी पैसा मिळाला पाहिजे, तो सर्किटच्या भावातून मिळू शकतो. मग त्याऐवजी जर आपण त्याच्या गाठी केल्या, हम्म. सरकी विकून लगेच पैसा काही मिळेल तुम्हाला, बरोबर. आणि त्या गाठी जर तुम्ही साठवून मग तुमच्या इच्छेनुसार त्याचा ई ऑक्शन करून तुम्ही विकू शकता. अच्छा. आणि मग याच्यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न एका बाजूला बरोबर. हाताळला गेला, दुसरीकडं चांगल्या प्रतीचा समान धाग्याचा कापूस सूतगिरण्यांना मिळाला आणि मग त्याला प्रीमियम. याची कापूस आपलं जे फेडरेशन आहे महाकॉट, ते हमी घेते की बाबा हे आम्ही चांगल्या अशा पद्धतीने हे आम्ही हे केलेलं आहे. शिवाय प्रत्येक गाठीच्या कापसाच्या टेस्टिंग केलं जातं. अच्छा. आणि त्याचा टेस्ट रिपोर्ट हा तो बारकोडमध्ये त्याच्यावर त्या गाठीवर असतो. बर. तुम्ही स्कॅन करून बघितला तर हे कुठल्या गावातला कापूस आहे, कुठल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे, ट्रेसिबिलिटी ज्याला आजकाल फार महत्व आहे, हो हो, ती राहते. आणि मग त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात, राष्ट्रीय बाजारात वेगळा भाव मिळतो. आणि मग तो भाव, प्रोसेसिंगचा खर्च वजा जाता जो नेट भाव मिळतो तो शेतकऱ्यांना दिला जातो. बरं. याच्यामध्ये तुम्ही तारण कर्ज पण घेऊ शकता समजा. हा, गाठी तारण. त्याच गाठी त्या गटांनी जर आपल्याकडे वखार महामंडळ आहे, वखार महामंडळाच्या गोदामात साठवलं तर या वर्षीपासून आम्ही वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्याची व्यवस्था आणि त्याला तारण म्हणून राज्य सहकारी बँक तो त्या गाठी ठेवून घेऊन तारण कर्ज द्यायला तयार आहे. तर जसं धान्याच्या बाबतीत हे आपण करतो तसं कापसाच्या गाठीत पण करतो. तुम्ही सर आता एक सांगितलं की जिनिंग मध्ये जाऊन त्याच्या गाठी तयार केल्या जातात. हे जिनिंग या प्रकल्पातून आपलं शासनच निर्धारित करून देतं की शेतकरी स्वतः जायचा आणि त्याचा रेट काय असतो गाठी तयार करून द्यायचा? आता त्याचं असं आहे की गाठी तयार करण्यासाठीच्या जिनिंग मिल ह्या खाजगी आहेत. बरोबर. आणि त्यांच्याबरोबर करार केला जातो. अच्छा. आणि जशी पिठाच्या गिरणीमध्ये जाऊन आपण धान्य दळून घेऊन येतो आणि पीठ तयार करून आणतो, एवढाच त्याचा भाग राहील. हो. आणि जिनिंग धारक जो आहे तो यांना कापसाच्या गाठी तयार करून देईल, सरकी आणि कापूस वेगळा करून देईल आणि त्याचे जे दर आहेत तो घेईल. अच्छा. आणि ते सरकी विकल्यानंतर प्रति क्विंटल जे प्रक्रियेला त्याला लागणार आहे ते पैसे त्याला दिले जातील. म्हणजे सरकी विकल्यानंतरच दिले जाते? हा, सरकीचं ऑप्शन केल्यानंतर तो जो कोणी ऑप्शनवर जो व्यापारी घेईल त्या व्यापाऱ्याकडून जे देणं जिनिंग मिलचं आहे ते दिल्यानंतर बाकी प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे जातील. बरं. तशी व्यवस्था ती कॉटन फेडरेशननी केलेली. अच्छा. आणि मग ते करार जागोजागी तालुका स्तरावर असे करार केलेले आहेत. सर याच्यामध्ये आता ही योजना तर चांगली आहे, कारण एकतर याच्यामधून मार्केटमध्ये जे काही चढ उतार येतात त्यापासून शेतकरी, मुळात आपल्या शेतकऱ्यांची एक अडचण असते की कापूस घरात ठेवला म्हणजे आपला पैसा तेवढा गुंतून पडला आणि आपल्या आर्थिक गरजा असतात, मग नाईलाजानं शेतकऱ्यांना अनेकदा पडलेल्या भावासुद्धा तो माल विकावा लागतो. त्यामुळे योजना खूप महत्त्वाची आहे. पण जर समजा शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर मग याच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? आता स्मार्ट प्रकल्प हा एक पथदर्शक प्रकल्प आहे आणि तो 12 कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 5 तालुक्याप्रमाणे 60 तालुक्यात आपण राबवतो. बरं. तर हा पथदर्शी प्रकल्प आहे. परंतु राज्य शासनाचा जो कापूस
मूल्य साखळी विकासाचा प्रकल्प आहे, तो सर्वदूर आहे. अच्छा. त्या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा तो कापूस या पद्धतीने विकता येतो. अच्छा, सारखंच योजना सारख्याच आहेत. हा, म्हणजे तो कापूस सुद्धा या पद्धतीने विकता येतो शेतकऱ्यांना. बर. त्यात सुद्धा एक गाव एक वाण हे तत्व ठेवूनच काम चालू आहे. अच्छा. आता कुठली बाब ही सध्या पथदर्शक आहे. अच्छा. पण ही तसं सामाजिक दृष्ट्या फार अवघड बाब आहे. बरोबर. की शेतकऱ्यांना हे पटवून सांगणं की तुम्ही कापूस आता सगळा न विकता त्याच्या गाठी करा, आणि गाठी करणं तुमची कमी कापूस असल्यामुळे तुम्हाला स्वतःची गाठ करणं शक्य नाही. बरोबर. मग तुम्ही एवढे जण एकत्र या, एकत्र येऊन एकत्रित कापूस न्या, त्याची वेगवेगळी वजनं करून मग मिक्स करा. मिक्स केल्यानंतर ते त्याच्या पर्सेंटेज नुसार तुमचं बिल घ्या. त्याच्यासाठी ऍप डेव्हलप केलेलं आहे त्याचे. तर हे याचं मेनस्ट्रीमिंग होणं वेळ लागेल. बरोबर. परंतु या पथदर्शी प्रकल्पातून एकदा का ही पद्धत म्हणजे पटली शेतकऱ्यांना, आणि मग शेतकऱ्यांचे गट आणि शेतकऱ्यांच्या कंपन्या, काही शेतकरी एकत्र येऊन अशी पद्धत जर रुळली, बरोबर, तर ती कापसाच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये अत्यंत एक महत्वाचं पाऊल राहील. करेक्ट. आणि त्याचं फक्त पथदर्शी प्रकल्प सुरू आहे, याचं महत्व हळूहळू लोकांना, आणि बाजारातल्या जोखीम व्यवस्थापनासाठी हे गरजेचं सुद्धा आहे. हा, आणि कसं असतंय की बाजाराचे भाव कमी जास्त होणं हे काही आपल्या हातात नाही. आपल्या हातात. आणि हे आंतरराष्ट्रीय मार्केट आहे. करेक्ट. परंतु त्याचे अंदाज वर्तवणं, त्याच्यासाठीच्या सेवा देणं, हे काम जसं अॅग्रोवन करतं, बरोबर, तसं प्रकल्पातून पण एक प्रयत्न केलेला आहे. करेक्ट. की बाजारभावाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू. बरोबर. शेवटी तो सल्ला आहे, ॲडवायझरी आहे, अंदाज पण, आणि त्याच्या खाली सगळेजण लिहितात की हे आम्ही केवळ अंदाज देतो. करेक्ट. तेव्हा याचा उपयोग तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार करा. आपण याच्यामध्ये एक आहे की आपल्या शेतकऱ्यांना तेजीबंदीचा फायदा घेता येईल की जास्त दिवस आपला माल ठेवला तर. आपलं दुसरं पीक आहे सर ते सोयाबीनचं आहे. तर सोयाबीनसाठी पण तुम्ही सांगितलं की एक प्रकल्प आहे. तर तो प्रकल्प कसा आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? प्रत्येक वेळी हेच की मूल्य साखळी अगोदर बघायची. बरोबर. मूल्य साखळीत काय अडचणी आहेत सध्या आपल्याकडे सोयाबीनच्या? मी जसं म्हणालो की स्वच्छ प्रतवारी करणं, काडी कचरा काढणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि दुसरं त्याचा ओलावा टिकवणं महत्वाचं आहे. तिसरं सगळा शेतमाल एकत्र एकदा आला. यापूर्वीचा बाजार कसा होता? लीन आणि फ्लश सीझन राहायचे. करेक्ट. म्हणजे फ्लश सीझन मध्ये हमखास भाव पडणार. लीन सीझन मध्ये म्हणजे जेव्हा तुटवडा असतो तेव्हा भाव वाढणार. पण हळूहळू हे शेतकऱ्याला आता गेल्या 2-3 वर्षात तुम्ही बघताय, बरोबर, 2-2 वर्ष कापूस सोयाबीन लोकांनी साठवला. हो. पण याच्यात कसं आहे माहित आहे का? हे खरं आहे की एकदाच सगळा शेतमाल विकू नये, रिस्क घ्यावी. पण ही दुसरी सुद्धा बाजू आहे त्याला, की बाजारात कधी आणावं हे पण कळायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे हा बहुत चांगला राहू शकतो. हा, म्हणजे कसं आहे की ठीक आहे की तो आता बाजारभावाचे अंदाज आहेत की आंतरराष्ट्रीय बाजारात आता 2 वर्षापूर्वी आपल्याकडे अर्जेंटिनामध्ये दुष्काळ पडला, ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला, आणि सोयाबीनचे जागतिक बाजारभाव वाढले आणि सोयाबीनने 10,000चा टप्पा ओलांडला होता. आता त्याच आशेवर जर आपण कायम राहिलो आणि बाजारात काय चाललंय, इतर प्रकारचे जे याच्याबद्दलचे ज्या ॲडवायझरी किंवा ज्या अंदाज व्यक्त केले जातात त्याच्यावर आपली नजरच नाही राहिली, आणि आपण अधिकच भावाची अपेक्षा केली, तर त्याच्यात तोटा पण आहे. एक नंबर म्हणजे त्याचा काही प्रमाणात त्याच्यातला ओलावा कमी होऊन क्वालिटी खराब होते, तो एक भाग झाला. दुसरा, आपण जर समजा आज 5,000 भाव आहे आणि मी साठवून ठेवला माल, आणि पुढे समजा 1-2-3 महिन्यांनी 5,200 झाला, आणि त्याला गेले 6 महिने, 5,000चे 6 महिन्याचं व्याज किती झालं? सारखंच पडतं जवळपास. दुसरं, साठवणूक करण्याची आपल्याकडे हे राहील, जागा आडून पडली. बरोबर. तुम्ही घरात साठवला तर ठीक आहे, तुम्ही गोदामात साठवला तर त्याचं भाडं आहे. या सगळ्या गोष्टी आपले काम सुद्धा थांबतात, कारण पैसा गुंतून पडलेला. हा एक कसं आहे की विचार करून निर्णय घेण्याचा हा भाग आहे. नेहमीच धान्य साठवून नेहमीच फायदा होतो अशातला भाग नाही. बरोबर. पण ज्याला साठवायचं आहे, ज्याला काही प्रमाणात जोखीम घ्यायची, तर ते जोखीम व्यवस्थापनाची पद्धत सुद्धा महत्वाची. बरोबर. म्हणजे तुम्हाला चांगलं गोदाम मिळालं पाहिजे,
त्याच्यानंतर त्या गोदामात साठवलेल्या मालाच्या धान्य पावतीच्या आधारे बरोबर ती धान्य पावती जर तुम्ही बाजारात घेऊन गेलात, म्हणजे बँकेत घेऊन गेलात, तर तुम्हाला त्याच्यावर तारण ठेवून कर्ज मिळालं पाहिजे. या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पात मदत केली जाते. म्हणजे सोयाबीन मूल्य साखळी विकासाच्या प्रकल्पामध्ये मुख्य काय शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेलं आहे की आम्हाला पहिल्यांदा तर आम्हाला एक गोदाम पाहिजे. त्या गोदामात जे साठवलं जाणारं धान्य आहे त्याची प्रतवारी नीट करण्यासाठी प्रतवारीची यंत्रणा मशीन पाहिजे. आणि मग याची उत्पादकता चांगली यावी यासाठी लागणारं एक अवजारांची बँक पाहिजे. अशाच प्रकारचे सोयाबीन मधले सगळे प्रकल्प आहेत. अच्छा. आणि याची आवश्यकता आहे. आता तिसरं महत्वाचं म्हणजे जो खरेदीदार आहे त्याच्याबरोबरचा करार. अच्छा. आणि तो जोडला जाणं पण तेवढंच महत्वाचं. बरोबर. मग त्याच्याशी जोडली जाणारी बँका, की बँकेनी तारण ठेवलेल्या धान्याला कर्ज दिलं पाहिजे याच्याबद्दलची व्यवस्था जी आपण सध्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या माध्यमातून करतोय. बर. आणि मग त्याच्याबद्दलचे सगळे सॉफ्टवेअर, त्याच्याबद्दलचा सगळी ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वेअरहाऊस रिसीट म्हणतो, अशा पद्धतीची गोदाम पावती, या सगळ्या पद्धती स्मार्ट प्रकल्पातून विकसित केल्या जात आहेत. बर. म्हणजे थोडक्यात आपण हळूहळू टप्प्याने जे काही मॉडर्न बाजार आहेत विशेषतः सोयाबीनच्या त्याच्याकडे आपण पावलं टाकतो. अजून काही योजना चालू आहेत शासनाच्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडलं जाणं, त्याच्या कॉटन आणि सोयाबीनचं तुम्ही सांगितलेलंच आहे. तसंच मार्केट लिंकेजेस, खरेदीदार आणि विक्रेते म्हणजे उत्पादक यांची भागीदारी, हे सुद्धा प्रकल्प आहेत. हे नेमकं कसं आहे आणि याच्यामधून शेतकऱ्यांना काय फायदा होतो? या सगळ्या स्मार्टच्या प्रकल्पामध्ये एक बंधनकारक बाब अशी आहे की तुम्ही तुमचा खरेदीदारासोबत एक सामंजस्य करार पाहिजे. तो कंपल्सरीच आहे. बर. मग जो एक खरेदीदार, मग तो प्रक्रियादार असेल किंवा निर्यातदार असेल, मग तो मिळवून देण्यासाठी प्रकल्प मदत करतं. अच्छा. की मग त्यांच्यासाठी आपण एक त्याच्यामध्ये ट्रेनिंग सारखा एक मोठा कंपोनंट आहे. त्याला आम्ही टेक मार्केट मीट म्हणतो. अच्छा. म्हणजे बाजार तंत्रज्ञान परिषद. अच्छा. ज्याच्यामध्ये या पिकाला तंत्रज्ञान पुरवणाऱ्या सगळ्यांना बोलवायचं. बियाणे, खतं, औषधी, ट्रॅक्टर, सगळ्या प्रकारची मशिनरी पुरवणारे विद्यापीठ, या सगळ्यांना बोलवायचं. त्याच्यानंतर खरेदीदार सर्व प्रकारचे. अच्छा. त्याच्यामध्ये प्रक्रियादार असेल, निर्यातदार असेल, आणि मग त्याच्यामधले आडते, होलसेलर, वाहतूकदार, बँका, इन्शुरन्स कंपन्या, सगळ्यांना आपण म्हणतो हे मूल्य साखळीमध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते. अच्छा. त्या सगळ्यांना एका फोरमवर आणायचं आणि पहिल्यांदा त्यांना अस्तित्वात असली तुमच्या काय अडचणी आहेत, एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत सांगा, असं म्हणून त्यांचे गट तयार करायचे आणि त्यांना लिहायला लावायचं पोस्टरवर. बर. की तुम्ही लिहा, तुम्ही आता आडतदार आहेत, तुमच्या काय अडचणी आहेत, शेतकऱ्याकडून काय अपेक्षा आहेत, शेतकरी काय चुकतो, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या तुमच्या आडतदाराकडून काय अपेक्षा आहेत, बरोबर, तुम्ही वाहतूकदार आहेत, तुमचे ह्या सिस्टीम मध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय अडचणी आहेत. मग त्या सगळे पोस्टर्स प्रदर्शित करायचे आणि त्यांना सांगायचं बघा तुमची एकट्याची अडचण नाही, मूल्य साखळीत प्रत्येकाला सगळ्याकडून अपेक्षा आहेत. मग त्यांना सांगायचं की सध्या अस्तित्वात असलेली मूल्य साखळी कशी आहे लिहून काढा. म्हणजे अगोदर बियाणे पुरवठादार आहे, मग तो बियाणं उगवत नाही आमचं, तो प्रॉब्लेम आहे. खत येतं तर आम्हाला वेळेवर मिळत नाही. मग शेतकरी त्याच्या अडचणी सांगतो, मग पुढे वाहतूकदार सांगतो. हे सगळेजण अडचणी तुम्ही लिहून काढा. मग ही कशी आहे शेतमालाची मालकी कशी कशी बदलत जाते. बरोबर. आणि मग कुणाला फार काम न करता व्हॅल्यू जास्त मिळत नाही ना, हे पण त्याचं विश्लेषण करा. म्हणून ती व्हॅल्यू चेन आहे. बरोबर. व्हॅल्यू चेन असं ह्याच्या मूल्य साखळी याच्यासाठी की जशी शेतमालाची मालकी बदलते तशी त्याची किंमत बदलते, म्हणून ती व्हॅल्यू चेन आहे, म्हणून मूल्य साखळी आहे. बरोबर. मूल्यवृद्धी वेगळी, ही मूल्य साखळी. मूल्यवृद्धी न करता सुद्धा मूल्य वाढतं, कारण प्रत्येकाची जोखीम आहे त्यात. मी खरेदीदार व्यापारी असेल तर माझे भांडवल गुंतवलंय मी त्यात, बरोबर, म्हणून माझी जोखीम आहे. त्या जोखीमेच्या माध्यमातून मी 100 रुपयाला घेतलेला माल 102 ला विकलो तरच मी गुंतवलेल्या भांडवलीचा पैसा मिळेल. बरोबर. म्हणून याच्यामध्ये प्रत्येक जण जबाबदार आहे आणि प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी काम करतो.
मग ही मूल्य साखळी लिहून काढल्यानंतर आता तुम्ही सगळ्यांनी ज्या अडचणी सांगितल्या आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी कुठे कुठे काय काय करणं आवश्यक आहे. आता शेतकऱ्याला हे बी बियाणं वगैरे महाग मिळतं, क्वालिटी मिळत नाही. मग तुम्ही एकत्र या आणि तुम्ही स्वतः डीलरशिप घ्या कंपन्यांकडून, तुम्हाला आम्ही लायसन्स देऊ. अच्छा. हा, सगळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण लायसन्स देतो की तुम्ही खतं बियाणं खरेदी विक्रीचा तुम्ही स्वतःच्या याच्याबद्दल तुम्ही व्यवसाय करा. मग तुम्ही एखाद्या कंपनीकडे मला एक ट्रकभर माल पाहिजे म्हणून गेलात आणि एक शेतकरी म्हणून गेलात तर तुमची बार्गेनिंग पॉवर आपोआप वाढते. त्याच्यातून तुमचे उत्पादनाचा खर्च कमी होतो. आणि दुसरीकडे मग तिथून तसंच पुढे वर काय काय करावं लागतं. तुम्हाला साठवणुकीला काही नाही आहे, मग तुम्ही या स्मार्ट प्रकल्पातून गोदाम घेऊ शकता. बरोबर. तुम्हाला मशिनरी लागते, ती मशिनरी घेऊ शकता. प्रकल्पात 60% अनुदान आहे या सगळ्या बाबीला. आणि त्याच्यावर पुढे बाजारात जाताना तुम्हाला 50 किलोची गोड न्यावी लागेल, बॅग न्यावी लागेल. तिथून प्रतवारी केलेला शेतमाल न्यावा लागेल. मग ह्या सगळ्यांना विचारून त्या मूल्य साखळीमधल्या ज्या इंटरव्हेन्शन आहेत त्या इंटरव्हेन्शन प्रकल्पातून करणं म्हणजेच एक स्वतंत्र प्रकल्प तयार करणं. अच्छा. म्हणून तो मूल्य साखळी विकासाचा उपप्रकल्प. मग त्याचं युनिट काय राबवणार तर शेतकरी उत्पादक कंपनी. त्या 250 किमान शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे जे काही 300-400-500 हेक्टर शेत असेल तिथं पिकवलेला शेतमाल पिकवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न आणि पिकवलेला शेतमाल चांगल्या परिस्थितीत देऊन चांगल्या भावानं देणं, साठवणुकीची जोखीमेची व्यवस्था करणं, असा मूल्य साखळी विकासाचा प्रकल्प सोयाबीनमध्ये अन्य पिकामध्ये सुरू आहे. अगदी बरोबर. सर, आता तुम्ही जे सांगितलं तर खरंच अशा प्रकल्पांची गरज आहे आणि ते प्रत्येक गावात जर घडलं तर शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे ते कदाचित 50% जास्त सुटतील, कारण बाजारभावाचं मूळ हे सगळ्या प्रश्नांचे असतं. आता तुम्ही सगळ्या योजना सांगितल्यात, काही शेतकऱ्यांशी आम्ही सुद्धा बोललो होतो की स्मार्टच्या योजनेसंदर्भात नेमकं तुमचं काय. तर बहुतांश शेतकऱ्यांचं असं आहे की जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल सध्याच्या योजनांच्या ह्याच्यातून तर याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये जास्त गुंतागुंतीची प्रक्रिया आहेत. म्हणजे वन टाईम सोल्युशन किंवा मग आपण म्हणतो एका जागेवर त्यांना सगळ्या समस्या अडचणींची समस्या होत नाही. थोडक्यात बाबूगिरीमध्ये जास्त वेळ जातो असं एक शेतकऱ्यांची एक तक्रार आहे. कसं आहे की कुठलीही जेव्हा शासन म्हणून एखादं काम केलं जातं ना ते त्याच्यामध्ये तुम्ही काय असं या आणि पैसे घेऊन जा अशी कुठली योजना नसते. बरोबर. आणि हेही तेवढंच खरं आहे की त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे. शक्य तेवढ्या सगळ्या गोष्टी हा ह्युमन इंटरफेस शिवाय झाल्या पाहिजे. म्हणजे जसं ऑनलाईन पद्धती आलेल्या आहेत. बरोबर. आता पूर्वी आपण फिजिकली प्रकल्प घ्यायचो, आता ऑनलाईन प्रकल्प सादर करता येतो. त्याच्यानंतर त्याचे इस्टिमेट वगैरे करणे याच्यासाठीच्या काही MIS डेव्हलप केल्या. हळूहळू पद्धतीत सुधारणा होत चाललेली आहे. आणि हे करत असताना ट्रान्सपरन्सी आणि तुमची जर अडवणूक कुणी करत असेल तर एक शब्द सांगा, आम्ही त्याला बरोबर करू. या बाबतीत आमचं ओपन चॅलेंज आहे की कोणी सांगावं की इथं कोणी पैसे मागितले आणि ते जर मागितले असतील तर त्याला सरळ करायला आम्ही बसलेलो आहोत. हे मी तुमच्या मंचावर स्पष्ट सांगू इच्छितो. वेळ जातो. कागदपत्रांमध्ये वेळ जातो. कागदपत्र जमा करणं कसं आहे, या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, या नवीन संस्था आहेत. बरोबर. या काही कंत्राटदार नाही आहेत की यांना सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर एक स्वतंत्र कार्यालय स्थापन करून आपण मदत करतो आहोत. काही पद्धतीमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. उदाहरणार्थ खरेदी प्रक्रिया राबवताना अगोदर ते पूर्व मान्यता घेणं राज्य स्तरावर होतं. आता सगळे अधिकार जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर दिले. राज्य स्तरावर खरेदीचं पूर्व मान्यतेचं एकही प्रकरण आता येत नाही. आता टेंडर वगैरे करणं त्याच्यासाठी मदत करायला स्वतंत्र एक विभाग स्तरावर इंजिनियर, अशा व्यवस्था निर्माण केल्या आहेत. ही एकूणच सिस्टीम नवीन असल्यामुळे थोडा कालावधी जात असेल, सुधारणाला पण वेळ द्यायला लागेल. सातत्यानं प्रकल्प प्रयत्न करतोय की याच्यामध्ये वेळ खाऊपणा कसा कमी करता येईल. हे मान्य आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ही सगळी कागदपत्र जमा करायला, टेंडर काढायला, त्याचे खास करून बँकांमध्ये
कारण आपण 60% अनुदान देत असलो तरी 60% त्यांना 40% त्यांना उभं करायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी तेवढी त्यांची ताकद नाही, तर त्याला मग कर्ज घ्यायला पर्याय नाही. 98-99% शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कर्जच घेतलेलं आहे. आता ते शेतकरी उत्पादक कंपन्यांची काहीही मालमत्ता नाही. बरोबर. त्यांना समजा तुम्ही 50-60 लाख 1 कोटी कर्ज द्यायचं म्हणलं, जोखीम आहे ना. त्याला एक केंद्र शासनाची योजना आम्हाला फार उपयोगाला आली. केंद्र शासनाची एक पायाभूत कृषी सुविधा निधी म्हणजे ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, कृषी पायाभूत सुविधा निधी आलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे की अशा प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना, प्राथमिक प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना, गोदामाच्या वगैरे प्रकल्पांना 2 कोटीपर्यंतच्या कर्जाला कसलीही तारण ठेवावं लागत नाही. त्याची हमी केंद्र शासनाने घेतलेली. आणि अशा 2 कोटीपर्यंतच्या कर्जाला जास्तीत जास्त इंटरेस्ट जे व्याज आहे ते 9%च असेल. आणि त्यातल्या 9% पैकी 3% त्याच्यावर अनुदान, व्याज सवलत अनुदान केंद्रामार्फत दिलं जातं. म्हणजे 2 कोटीपर्यंतच्या कर्जाला तारण लागत नाही, बरोबर, काही गहाण ठेवावं लागत नाही. आणि दुसरीकडे कर्ज हे 6% मिळतं. आणि मग बँकरला काही याच्यात रिस्क नाही. बरोबर. 2 कोटीपर्यंतच्या कर्जाची हमी सरकारने घेतली आहे आणि 6% तुम्हाला मिळत असल्यामुळं कर्ज प्रकरण फिजिबल होतं. बरोबर. मग याचा प्रचार आणि प्रसार करून आता आम्ही जवळपास 250 उपप्रकल्पांना शेतकरी उत्पादक कंपनीच्या कर्ज मिळवून दिलं. आणि या सगळ्यांना हे जे भारत सरकारची योजना आहे कृषी पायाभूत सुविधा निधी, याचा पण लाभ मिळवून दिला. त्याच्यामुळे त्यांना बँकेलाही सोपं गेलं आणि शेतकऱ्यांना पण व्याज कमी आणि थक हमी या 2 बाबी मिळाल्या. याचा फायदा प्रकल्प राबवताना झालेला आहे. तरी सुद्धा प्रकल्पाला जी गती मिळायला पाहिजे ती गती मिळत नाही. त्याच्यात ह्याच अडचणी आहेत मुख्यतः. शेतकऱ्यांना 40% पैसे उभे करणे शेतकरी उत्पादक कंपनींना हे सोपं नाही राहिलं. बरोबर. केवळ या केंद्र शासनाच्या ह्या योजनेमुळं आमच्या स्मार्ट प्रकल्पाला गती मिळाली. त्याचा एकत्रितकरण करून म्हणजे ज्याला कन्व्हर्जन्स म्हणतात, तशा प्रकारचं कन्व्हर्जन्स करून आम्ही याला गती देण्याचा प्रयत्न करतो. सर, आता तुम्ही मध्ये बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांना एक मार्केट इंटेलिजन्सचा सुद्धा एक माहिती तुम्ही देता, मार्केट इंटेलिजन्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता. पण जेव्हा आम्ही काही शेतकऱ्यांशी बोललो की तुमचे जे काही विकली अहवाल तिथपर्यंत जातात तर ते खूप तांत्रिक बाबी असतात त्याच्यामध्ये. आणि शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला जेव्हा थेट आमचा माल विकायचा आहे तर तेव्हा त्या निर्णय प्रक्रियेत तेवढा त्याचा फायदा होत नाही. तर याच्यामध्ये आणखीन काही सुलभता येणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? आता ते जे आपण त्याला ॲडवायझरी म्हणतो, तर त्या ज्या तयार केलेल्या आहेत अंदाज, तर ते अंदाजाचं जे सांगणं आहे, तुम्ही म्हणताय की ते शेतकऱ्याला समजण्याच्या भाषेत, किचकट भाषेत. आता आपण आठवड्याला अहवाल तयार करतो. बरोबर. आतापर्यंत सरकारची अशी यंत्रणाच नव्हती. बरोबर. की बाजारभावाबद्दल सरकारमार्फत अंदाज व्यक्त करणं हेच मुळात जोखीमीच आहे. बरोबर. कारण उद्या कोणी म्हणाल, सरकारच म्हणालं होतं की तुम्ही भाव वाढेल, ही रिस्क आहेच त्यात. परंतु कुठलाही गेला तर अंदाज आहे, तर त्याच्या खाली लिहिलेलं असतं की हे अंदाज आहे हा. बरोबर. परंतु कोणाचा तरी एकाच्या हेतूनी जाहीर केलेला अंदाज नाही, हा सरकारने जाहीर केलेला अंदाज आहे. आता त्याचा जो मसुदा आहे, जो कंटेंट आहे, मांडणीत होतं, ते ती शेतकऱ्याला समजण्याजोगी हवी. हे तुमचा जे आजचा फीडबॅक आहे किंवा आम्हालाही काही लोकांनी सांगितलं, त्याच्यावर आम्ही प्रयत्न करतोय की मास मीडियामध्ये काम केलेला एखादा तज्ज्ञ आमच्याकडे ठेवून हे अधिकाधिक सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत कसं जाईल. बरोबर. कारण ही काळाची गरज आहे. आपण त्यावर काम चालू आहे. पण आपण दर महिन्याच्या शेतकरी मासिकामध्ये अंदाजाचा सविस्तर अहवाल छापतो. त्याच्यानंतर दर आठवड्याला आपण छापतो तो अहवाल करतो. त्याच्यात मुख्य काय आहे की सुरुवातीला तर असं अपेक्षित होतं की खरीपाच्या पेरणीच्या अगोदर 6 महिन्यानंतर भाव काय राहील याचा एक अंदाज प्रकाशित व्हावा. म्हणजे सोयाबीनचे भाव यावर्षी सोयाबीन काढल्यानंतर काय राहतील अंदाज व्यक्त करणारी यंत्रणा नव्हती. बरोबर. तशी यंत्रणा शक्य आहे, कारण
सगळ्या जगात काही सगळं पीक एकदाच बाजारात येत नाही. म्हणून मग आता प्रत्येक पिकाची जागतिक क्रॉप सायकल आहे. बरोबर. म्हणजे आपलं सोयाबीन आलं तेव्हा कुणीकडे पेरणी चालू असते, ब्राझील, अर्जेंटिना, कोणीकडे काढणी चालू असते, तेव्हा अमेरिकेत दुसरीकडे काढणी पेरणी होऊन चालू जाते. असते. म्हणून मग तिथे किती पिकलं, मागचं शिल्लक किती आहे, जगाचं कंझम्पशन किती आहे, या सगळ्याच्या आधारे अंदाज व्यक्त करणं शक्य होतं. बरोबर. तर ते अंदाज पेरणी अगोदर एकदा व्यक्त म्हणजे तर जाहीर झाले तर आपण शेतकरी एक निर्णय घ्यायला त्याला मदत मिळेल की कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आणावं. बरोबर. हे त्याला ठरवता येईल. तो निर्णय घेताना काहीतरी त्याच्याकडे एक अंदाज राहील. दुसरं, शेतमाल काढणीच्या वेळेस एक अंदाज व्यक्त करायचा. त्याच्या आधारे तो ठरवू शकतो की आता पिकलेला माल सरळ बाजारात न्यायचा काय 2-4 महिने साठवून ठेवायचा. मग त्याच्यासाठी निर्णय घेण्यासाठी, डिसिजन मेकिंग टूल ज्याला म्हणतो आपण, निर्णय घेण्यासाठी असं निश्चित असं काही त्याचे हे नव्हते, आधार म्हणजे अंदाज व्यक्त केले जात नव्हते, अंदाज जाहीर केले जात नव्हते. ते अंदाज जाहीर करण्याचा एक प्रयत्न या सेल मार्फत केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या सेलने जाहीर केलेले अंदाज 90% वेळेला बरोबर आलेले आहेत. म्हणजे त्याच्यात काहीतरी आम्ही सांगितलं 6,000 आणि भाव झाला 9,000, किंवा आम्ही सांगितलं 7,000 आणि तो गेला 4,000, असं झालेलं नाही. हे शास्त्रीय ह्याच्यावर आधारित केले जातात. आता तांबाळे सरांनी आपल्याला नेमका राज्य शासनाच्या शेतकऱ्यांना बाजारभाव शेती पिकवण्यापासून शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कोणत्या योजना आहे, त्याचा फायदा नेमका कसा होतो, शेतकऱ्यांनी याच्यात कसं सहभागी व्हावं, कोणत्या कोणत्या योजना आहेत, त्यासाठी अनुदान, कर्ज, हे सगळं कसं उपलब्ध होतं, याविषयी सविस्तर आणि आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगितलं. सरांनी आज आपल्याला वेळ दिला आणि आपल्याला बहुमूल्य वेळ दिला आणि तसंच जे काही महत्त्वाचे प्रश्न होते, महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.